नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी आकाश कांबळे तुमच्या मॅथ विथ आकाश सर या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये NCERT 8 मधला कंपेअरिंग क्वांटिटीज मध्ये नेक्स्ट एक्सरसाइज बघणार आहोत 7.2। तर एक्सरसाइज मध्ये नेमकं काय आहे, तर ह्यामध्ये आहे डिस्काउंट। काय आहे? डिस्काउंट। तसं डिस्काउंट म्हणजे काय असते? समजा आपण एखाद्या दुकानदाराकडे गेलो आणि तो दुकानदार काय करतो आपल्याला की बाबा तुम्ही असं असं काहीतरी खरेदी करा, कपडे खरेदी करा, काही गोष्टी खरेदी करा की त्यावर काहीतरी 20% डिस्काउंट। आता काही दुकानदार काय करतात, ऑलरेडी त्याचे MRP वाढवतात आणि त्यामध्ये 20% 30% डिस्काउंट देतात। आपल्याला वाटतं ती वस्तू आपल्याला स्वस्त दिली, पण असं काही नसते। ते फक्त ऑलरेडी MRP वाढवतात आणि आपल्याला डिस्काउंट म्हणतात की हे ऑफर आहे, ते ऑफर आहे, आणि आपण मग आपल्याला ते छान वाटते की बाबा आपल्याला स्वस्त भेटले कपडे। पण तसं काही नसते। 30% डिस्काउंट और अप टू 40% डिस्काउंट ते देतात। तर का देतात? की त्यांचा सेल व्हावा म्हणून, किंवा काहीतरी मान्सून ऑफर, विंटर ऑफर असे असतात की ज्यामध्ये त्यांनी त्याचा सेल वाढावा म्हणून प्रत्येक गोष्टीवर काय करतात, ते डिस्काउंट देतात। काय देतात? डिस्काउंट। तर मेन डिस्काउंटचा फॉर्म्युला काय आहे? डिस्काउंट म्हणजे काय असते? सो डिस्काउंट इक्वल टू मार्केट प्राइस मायनस सेलिंग प्राइस। म्हणजे एखाद्या वस्तूवर जर आपला डिस्काउंट दिला म्हणजे काय दिला की मार्केट प्राइस म्हणजे काय की ती वस्तू किती रुपयाला होती, म्हणजे त्या वस्तूवर किती होती MRP, आणि MRP तेवढी असताना आपल्याला ती दिली कितीला। समजा त्याची MRP आहे 500 रुपये, 500 रुपीज, आणि सेल केला 400 रुपयाला, तर डिस्काउंट किती झाला? 100 रुपये। म्हणजे आपला डिस्काउंट किती भेटला? 100 रुपये। सो डिस्काउंट इक्वल टू मार्केट प्राइस मायनस सेलिंग प्राइस। आता आणखीन एक फॉर्म्युला आहे डिस्काउंट पर्सेंटेज। तर डिस्काउंट पर्सेंटेज म्हणजे काय की आपल्याला किती टक्के डिस्काउंट भेटला। तर त्याचा फॉर्म्युला आहे डिस्काउंट पर्सेंटेज इक्वल टू डिस्काउंट डिवाइडेड बाय मार्केट प्राइस इंटू 100। तर आपण काय करू, सेम क्वेश्चनचा काय काढू, डिस्काउंट पर्सेंटेज काढू। सो डिस्काउंट किती भेटलाय? 100। मार्केट प्राइस किती होती? 500 इंटू 100। सो 100 1 जा 100, 100 5 जा 500, 5 1 जा 5, 5 2 जा 10। सो आपल्याला किती टक्के डिस्काउंट भेटलेला आहे? 20% डिस्काउंट भेटलेला आहे। तर असं आपण डिस्काउंट काढतो, डिस्काउंट अँड डिस्काउंट पर्सेंटेज। तर आपण काय करू, एक्सरसाइज 7.2 आपण सॉल्व्ह करू आज। तर 7.2 मध्ये काय आहे? फर्स्ट, ड्यूरिंग अ सेल अ शॉप ऑफर्ड अ डिस्काउंट ऑफ 10%। तर डिस्काउंट किती आहे? 10% डिस्काउंट आहे म्हणून। बर, so on the marked prices of all items, so what would a customer have to pay for a pair of jeans marked at 1450 रुपीच काय जीन्स, त्यानंतर and two shirts marked at 850। सो एक शर्ट कितीला आहे? 850 ला आहे। तो दोन शर्टचे किती झाले मग? 1700 रुपीज इच। तर कधी पण वर्ड प्रॉब्लेम रीड म्हणजे केअरफुली रीड करायचा एक दोन वेळेस की एक शर्ट 850 रुपीजला आहे, तर दोन शर्टचे किती होतील? 1700। तर मग टोटल किती झाले? टोटल 1450 प्लस 1700। सो टोटल किती झाले मग? 0 5 1 3 1 3150 हे झाले टोटल MRP। तर त्या MRP वर आपला डिस्काउंट किती भेटलाय? 10%। तर मग आपल्याला काय काढा म्हणलं याच्यामध्ये की त्याला किती पैसे द्यावे लागतील। हा, सो मनी कस्टमर हॅव टू पे,
सो कस्टमर हॅव टू पे कसं काढायचं? कस्टमर हॅव टू पे, पे करणे म्हणजे काय करणे? पैसे देणे. तर टोटल किती पैसे झाले? ₹3150 रुपीजचं किती पर्सेंट डिस्काउंट आहे आपल्याला? 10%. सो 10% मीन्स काय असतंय? डिवाइड बाय 100. सो हा एक झिरो कॅन्सल, हा एक झिरो कॅन्सल. सो किती? ₹315 काय झाला? डिस्काउंट झाला. पण आपल्याला डिस्काउंट विचारलं का त्याने क्वेश्चन मध्ये? नाही. तर त्याला किती पैसे द्यावे लागतील? सो काय मग 3150 मधून जर आपण 315 मायनस केलो तर किती येईल मग? 10 मधून 5 गेले 5, हे 4 झाले, 4 मधून 1 गेले 3, 11 मधून 3 गेले 8. सो 2835 म्हणजे 2835 रुपये त्याला काय करावं लागतील? पे करावं लागतील. तर हा आहे पहिला क्वेश्चन डिस्काउंटचा. सोपा आहे, फक्त आपल्याला काय माहित पाहिजे की डिस्काउंटचा फॉर्म्युला माहित पाहिजे आणि त्याचं पर्सेंटेज काढता पाहिजे, 10%, 20%. सो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द प्राइस ऑफ अ टीव्ही इज 13,000. सेकंड क्वेश्चन आहे, the sales tax charged on it at a rate of 12%. तर किती पर्सेंट रेट आहे? 12%. विनोद will have to pay if buy it. तर आपल्याला काय करावं लागेल? 13,000 चा टॅक्स काढावा लागेल, बरोबर आहे? 13,000, 13,000 चा 12%. सो 12 डिवाइडेड बाय 100, 2020 कॅन्सल. सो 13 टू दा नाही 13 30 12 3 दा 36, 12 3 दा 36, 12 1 दा 12, 12 13 14 15 किती? तर त्याला टोटल टॅक्स किती लागलाय? 12% म्हणल्यावर 1560. तर मग त्याला टोटल पैसे किती द्यावे लागतील? टोटल पे किती करावं लागतील? 13,000 प्लस हा टॅक्स 1060. सो टोटल 1000 सॉरी किती? 0654. सो 14,560 विल विनोद पे. फार सोपं आहे. आपल्याला काय करायचं? टॅक्स किती पर्सेंट त्याला टॅक्स लागला तो काढायचा आणि तो टॅक्स त्याच्यामध्ये ऍड करावा लागेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघू आपण. Arun brought a pair of skates at a sale where discount was 20%. Discount किती आहे? 20% आहे. If amount he pay, तर त्याने किती पे केले? 1600 पे केले. फाइंड द मार्क प्राइस. ह्याच्यामध्ये काय केले? मार्क प्राइस विचारले आपल्याला. आता बघा 20% जर डिस्काउंट असेल तर आपण त्याने किती पे केले? मग 80% पे केले. आपण जर सपोज केलं की 100% आहे, तर 100% मधून जर आपण डिस्काउंट मायनस केला तर त्याला किती पर्सेंट पे करावं लागलं? 80%. म्हणजे इथं रेशो काय बनेल की 100 रुपीज असताना त्याला 80 पे करावे लागले. तर 1600 असताना हे मार्क प्राइस किती असेल? जी गोष्ट आपल्याला माहिती नाही आपण त्याला काय म्हणतो? एक्स. म्हणजे सपोज 100 असताना त्याला 80% पे करावं लागतात, तर एक्स असताना त्याने 1600 रुपये पे केले, तर त्याच्यावर एमआरपी किती असेल? तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो एक्स इंटू 80 इक्वल टू 1600 इंटू 100. सो एक्स इक्वल टू 1600 into 100 divided by 80.
0 कॅन्सल, 8 1 8, 8 2 16, किती आलं 200, 200 into 10, 2000. सो मार्केट प्राइस किती असेल त्याची 2000 रुपीज इज द मार्केट प्राइस. फार इझी आहे, फक्त वर्ड प्रॉब्लेम एक दोन वेळेस रीड करायचा, त्यामध्ये काय दिले काय नाही बघायचं आणि सॉल्व्ह करायचं. तर क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 थोडा वेगळा आहे. वेगळा म्हणजे तसाच आहे पण थोडं वेगळा. आपली कोणती एक्सरसाइज चालू आहे 7.2. क्वेश्चन नंबर 4. सो आय परचेस्ड अ हेअर ड्रायर फॉर 5400 आहे, पण हे काय इन्क्लुडिंग किती आहे 8% वॅट. वॅट मीन्स काय व्हॅल्यू ऍडेड टॅक्स आहे, पण तो इन्क्लुडिंग आहे. असं जर असेल तर फाइंड द प्राइस बिफोर वॅट वॉज ऍडेड. तर वॅट ऍडेड होण्याच्या आधी त्याला किती पैसे पे करावे लागतील. आता बघा, समजा आपण काय केलं ह्याच्यामध्ये परचेस प्राइस आपण 100 रुपये धरू सुरुवातीला. 100 रुपये असेल तर त्याला किती पे करावे लागतात 8% टॅक्स करून 108 रुपये, बरोबर आहे. तर मग आता बघा आता रेशो कसा बनवायचा की 108 असताना जर 100 रुपये पे करावं लागत असतील तर 5400 किती पे करावं लागतात असं इक्वेशन बनवायचं. किंवा आधी असं इक्वेशन बनव, 100 पे 108 ला 100 तर किती 5400 ला किती क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण x into 108 equal to 5400 into 100. So x equal to 5400 into 100 divided by 108. So 18 ने भाग जातो, 18 × 54, 18 संग 88, 18 6 108, 6 1 6, इथे 100 आहे बरं का. 6 1 6, 6 5 30, 6 5 30. सो किती उरलं 50 into 100. सो त्याला किती रुपये पे करावे लागतील 5000, म्हणजे वॅट सोडून व्हॅल्यू ऍडेड टॅक्स सोडून. तर असा सिमिलर क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. Article was purchased 1239. जीएसटी किती आहे 18%, इन्क्लुडिंग आहे बरं काय. फाइंड द प्राइस आर्टिकल जस्ट बिफोर ऍडेड. आधीच्या क्वेश्चन सारखं आहे. तर 100 रुपये असेल तर किती लागतात 118, बरोबर आहे. तर 1239 असताना किती तर x. सिंपल, म्हणजे 118 असताना 100 तर 1239 असताना किती क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो x into 118 equal to 1239 into 100. आता कशाने डिवाइड होईल सर, तर आपण 2 ने डिवाइड करू. 2 5 10, 2 9 18, 2 5 2 0. आता 59 कोणत्या टेबल मध्ये येतो 59 कोणत्या टेबल मध्ये येतो. तर हे सिंप्लिफिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला आन्सर भेटतंय 1050. म्हणजे ह्याला जर आपण डिवाइड केलो किंवा ह्याची मल्टिप्लिकेशन करा, ह्याला डिवाइड करून टाका. सो 1050. तर हे झालं एक्सरसाइज 7.2 म्हणजे डिस्काउंट. तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये 7.3 बघू. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.